राष्ट्रवादी शिवसेना एकत्रितपणानं या राज्यात राज्याचा कारभार पारदर्शकपणानं आणि सक्षमपणाने सांभाळतो. आपण मावळ तालुक्यातील संपूर्ण जर अभ्यास केला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी दोन प्रमुख पक्ष आहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्रितपणानं पुढे चाला, जेणेकरून आपल्याचा संघर्ष कमी होईल. कार्यकर्त्यांना जो काही त्रास होतो हा बऱ्यापैकी पूर्ण नाहीसा होईल किंवा त्यातनं आपल्याला योग्य तो पर्याय काढता येईल. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक म्हणत असताना ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्या कार्यकर्त्यांना कशी संधी देता येईल ते तुमच्या पक्षातल्या तुम्ही संधी द्या, मी माझ्या पक्षातल्यांना देईल. परंतु जागा वाटपाच्या बाबतीत आपण योग्य तो पर्याय शोधू. काहींना 2.5 वर्ष, काहींना नंतरच्या 2.5 वर्ष अशा पद्धतीनं फॉर्म्युला द्यायचं ठरवलं. परंतु जाणीवपूर्वक राजकीय खेळी करून या ठिकाणी युतीमध्ये जे प्राधिकरणाचं काम केलं त्यांना या निवडणुकीच्या निकालामध्ये मावळच्या जनतेनं विशेष करून लोणावळा, तळेगाव, वडगाव या शहराच्या जनतेने धागा दाखवला. तुम्हाला काही तुमच्यावर काही पक्ष पदाधिकाऱ्यांचं बोलणं झालं का दादांचं? मी कुठल्याही प्रकारची अशी व्यक्तीला जाऊन माझ्या नेत्यांकडे मागणी केलेली नाही. परंतु कार्यकर्त्यांच्या भावना असतात, प्रत्येकाला महत्त्वाकांक्षा असते किंवा वाटतं किंवा आपल्याला अजून चांगलं पद मिळावं, अजून चांगली संधी मिळावी. परंतु माझे नेते आदरणीय अजितदादा असतील, मुकुलभाई, प्रांताध्यक्ष तटकरे साहेब, भुजबळ साहेब हे सगळे एकत्रितपणाने बसून निर्णय घेतील. जो निर्णय असेल तो निर्णय मला मान्य राहून काम करेल. तुम्ही एकीकडे म्हणताय की भाजपने युतीचा धर्म पाळताना काही ठिकाणी मतदानामध्ये अपक्षाला जास्त मतदान झालेलं आहे, पण दुसरीकडे जर का वडगावला बघितलं तुम्ही तर तुमच्या स्वतःच्या प्रभागामध्ये म्हणजे वडगावला राष्ट्रवादीचा जिथं घड्याळावरती उमेदवार होते तिथं अपक्षाला जास्त मतदान झालं आहे, भाजपला जास्त मतदान झालं आहे आणि तुमच्या घड्याळाच्या चिन्हाला कमी मतदान झालं आहे. मग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पण काही धोका दिला? राष्ट्रवादीचे जे बालेकिल्ले म्हटले जात होते त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादी पराभूत झालेले आणि जिथं भाजपचा बालेकिल्ला होता तिथं राष्ट्रवादी आलेले. असं नाही. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं काही गणित की जुळवताना कार्यकर्त्यांनी किंवा इच्छुक उमेदवारांनी सुद्धा ऐकायला पाहिजेत. ते कुठंतरी ऐकण्यामध्ये त्यांनी गफलत केली किंवा त्यांनी कमीपणा घ्यायचाच नाही असं ठरवलं. म्हणून त्या ठिकाणी आम्हाला क्रॉस वोटिंग झालं. मी मागाशी सांगितलं की जिथं 16 आणि 17मध्ये आमचं सीट येईल असं वाटलं होतं, परंतु तिथं नागरिकांनी वरच्या सीटाला म्हणजे नगराध्यक्ष पदाला पसंती दिली आणि खाली नगरसेवक पदाला भारतीय जनता पक्षात दिली. तसंच 5 नंबरचा प्रभाग असेल, 3 नंबरचा असेल, 2 नंबरचा असेल, नगराध्यक्ष पदाला आम्हाला संधी दिली. नागरिकांना ऑप्शन होते, 2 मतं करायची होती, मग 2 देताना एक अध्यक्षाला आम्हाला दिलं आणि एक स्थानिक खाली नगरसेवक म्हणून भाजपला दिलं. त्यामध्ये आमची 3 सीटं ही पराभूत झाली. परंतु ठीक आहे, जो निर्णय झाला आहे त्या निर्णयामध्ये आम्ही आम्ही स्वीकार केला आहे. अण्णा, आपण वारंवार म्हणताय की ऐकलं नाही आणि त्या गटबाजीचा फटका बसला. भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी देखील गटबाजीचा फटका बसू नये यासाठी कशा पद्धतीने मी तर नाही, थोडंसं माझं कधीतरी ऐका. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही शिलेदारांची पार्टी किंवा सरदारांची पार्टी म्हणतात, पण हे सरदारांनी थोडं मॅन जर आत घातली तलवार आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं ऐकलं तर जो सांगितला निकाल तो आत्ताही दिला आणि उद्याच्या काळात देखील देईल. ठीक आहे, कार्यकर्त्याच्या भावना तीव्र असतात, प्रत्येकाला वाटतं मला संधी मिळाली पाहिजे, परंतु एकालाच कोणतरी आपण संधी देत असतो. पण आपण यातून शिकलं पाहिजे की आपल्याला नाही तर दुसऱ्याला नाही असं न समजता आपल्याला जरी आज मिळाली संधी नाही मिळाली तर उद्या मिळेल हा विश्वास ठेवून किंवा या अपेक्षा ठेवून काम करावं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गटबाजीसाठीच ओळखला जातोय पूर्वीपासून. वडगावच्या या निवडणुकीत गटबाजी बाहेर आली? अजिबात नाही, गटबाजी वगैरे झालेली नाही. फक्त काही निर्णय मी दिलते ते निर्णय त्यांनी ऐकायला पाहिजे होते किंवा ज्या वेळेला निवडणुकीची रणधुमाळी सुरू होती, प्रचार यंत्रणा होती, त्यावेळेला आम्हाला जे रिपोर्ट येत होते त्यावेळेला तुम्ही थोडी ताकद हवं. हे माझं एक उदाहरण सांगतो. 2006च्या निवडणुकीला मी भाजपकडनं उभा होतो. हे भाजपचे त्यावेळेला सभापती होते, पंचायत समिती सभापती होते आणि मला प्रचाराच्या वेळेला भेटून सांगितलं की सुनील जरा ताकद लाव, सीट थोडंसं अडचणीत आहे. म्हणजे यांचं काय ऐकायचं, यांना काय माहिती आहे, हे इंदुरीला राहतात. मी त्यांचं ऐकलं असतं तर 60 मतांनी मी त्यावेळेला पडलो
निवडून आलो असतो. तसं कधी कधी असं सांगायचं उद्देश की ऐकावं लागतं. जर आमचं ऐकलं असतं, ताकद लावा, अजून थोडासा प्रयत्न करा, चित्र वेगळं दिसलं असतं. भारतीय जनता पार्टी पक्षासोबत इथून पुढे नको अशी स्पष्टपणे भूमिका या ठिकाणी तालुकाध्यक्षांनी घेतली. आपण देखील सांगताय की तळेगावमध्ये युतीचा प्रयोग जवळपास बसला, शेवट तुम्हाला अडचण झाली. या पुढच्या काळामध्ये हे बघा, मी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या सोबत बैठक झाली. आता हे सगळं बोलायचं नव्हतं, तुम्हाला सांगूनच टाकतो, जाऊ दे काय व्हायचं नव्हते. ह्या बैठकीचा फक्त एक फॉर्मॅलिटी होती. सगळे निर्णय आमचे ठरले होते. तळेगावला नगराध्यक्षपद भाजपच्या कमळावर घेतलं तर मला दादांना उद्या उत्तर द्यावं लागेल. पण तुम्ही मला नव्हतं राष्ट्रवादीचं घड्याळाचा उमेदवार द्या. त्यांनी मान्य केलं आणि नंतर मुंबईवरून आल्यावरती फडणवीस साहेबांसमोर सगळं ठरल्यावर सुद्धा इथं येऊन चुकीच्या पद्धतीनं सांगितलं. त्यात आम्हाला लढावं लागलं. काय कौल द्यायचा तो लोणाकारने दिला. माझ्यावरती जे आरोप करत होते, निष्ठावंत, गद्दार, जे निष्ठावंत सांगतो आम्ही निष्ठेने काम करतो. आज जो अपक्ष उमेदवार आहे तो 4 ते 5 हजार मताच्या मध्ये थांबायला पाहिजे होता. तो 8,500-9 हजारावरती कुणी आणला आणि कुठल्या प्रभागात नाही आला त्याची आकडेवारी घ्या आणि ती जनतेसमोर पाठवा. एकदा सांगा ना, निष्ठावंतांची एकदा सांगा ना तुम्ही कुठल्या प्रभागामध्ये तळेगावला अपक्ष पुढे आहेत? आता तळेगावच्या 12 नंबरला कोणाचं प्राबल्य आहे, 13 नंबरला कोणाचं प्राबल्य आहे, कोण राहतं तिथं, 8 नंबरला 9 नंबरला कोणाचं प्राबल्य आहे, आमचं. 12 आणि 13 नंबरला कोणाचं आहे? का तिथं 500 मतांनी अपक्ष उमेदवाराला आघाडी दिली? कुणी दिली? तुम्ही कुणाचं काम केलं? कुणी निष्ठा दाखवली? अरे बेमाने तुम्ही करता. वर्षाच्या आत फिरून त्यांना त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. मागच्या वर्षी माझ्यावरती आरोप करत होते. वर्ष त्याचा बदला किंवा त्याची परत फेड यांना या निकालातून दाखवून दिली. तुम्ही किती इमानदार आहात. आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी दाभाडे तुमचं काय वाईट केलं? कमळ पाहिजे कमळ दिलं. अरे संघाच्या जनसंघाच्या विचारधारेतला कार्यकर्ता त्याचं पण तुम्ही विरोधात काम करता आणि सांगता आम्ही एक निष्ठा आहोत, आम्ही तत्वनिष्ठ आहोत. जाऊ द्या, कुठल्याही गोष्टी बोलणार का बोलून या. आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठीचं रणशिंग आपण आज फुकणार होता, मात्र आपण थांबलात. हे रणशिंग कधी फुकलं जाणार आहे? उमेदवार कधी जाहीर होणार आहेत? आचारसंहिता या आठवड्यात होईल असे सांगतायत, परंतु कधी होईल त्यानंतर आम्ही 2 दिवसात त्या बाबतीत निर्णय घेऊ.